हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनअकॅडमी टॉपर्स इंटरव्ह्यूज. मी डॉक्टर अक्षया रानडे. मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण डॉक्टर मयूर कळसे यांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल, त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बद्दल आपण ऐकणार होतो. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यांची बॅकग्राऊंड तर ऐकली, त्यांनी एमपीएससी करायचं का ठरवलं याच्याबद्दल ऐकून घेतलं. सो आता आपण त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तर त्याच्याबद्दल बोलूया. त्यांनी प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू याला कसं फेस केलं, त्याच्यासाठी कशा प्रकारचा अभ्यास केला, काय काय त्यांच्या सक्सेसचा मंत्र आहे, हे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हॅलो डॉक्टर मयूर, पुन्हा एकदा तुमचं वेलकम आमच्या अनअकॅडमी प्लॅटफॉर्म वरती. आणि आमच्या थँक्यू मॅम. विद्यार्थ्यांना तुमच्याकडनं तुमची स्ट्रॅटेजी ऐकायची आहे. सो कॉन्झिक्युटिव्हली 3 वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू दिला आणि ह्याच्यामध्ये सेकंड टाइम पोस्ट काढली आणि परत तिसऱ्यांदा तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून आमच्या समोर येणार आहात असं आम्ही अपेक्षा करतोय. सो तुझी स्ट्रॅटेजी कशी होती प्रिलिम्स पासनं मेन्स पर्यंत आणि इंटरव्ह्यू पर्यंत? तू काय ठरवून परीक्षेचा अभ्यास सुरू केलास आणि कसा कसा केलास त्याच्यामध्ये? ऍक्च्युली मॅम, माझा स्ट्रॅटेजी अशी होती की जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण जितक्या दूर गेलो तितकं दूर जायचं, पण मेन्स तरी देता आली पाहिजे. म्हणजे स्वतःला कमी नाही समजायचं, बट पहिल्यांदा मेन्स एक करून तुम्ही एकदा पूर्ण एरिया तुम्हाला कळायला पाहिजे. नेक्स्ट त्याच्यात तुम्ही तुमचे मार्क्स आपोआप वाढत जातात. एमपीएससी ही सॅच्युरेशन प्रक्रिया आहे. आपण ते जसं कावळ्याची गोष्ट ऐकली होती की तो मडक्यात एक एक दगड टाकतो, तसं एमपीएससी आहे. तुम्हाला ती पहिल्या अटेम्प्ट मध्येच एकदम हायर जीप मनासारखे पोच देत नाही. तुम्हाला असं एक 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 प्रयत्न करत करत पुढे जायचं असतं. तर माझी स्ट्रॅटेजी तशीच होती. आणि प्रिलिमसाठी आणि मेन्ससाठी थोडं वेगळं होतं. म्हणजे प्रिलिमला फर्स्ट इयरला मी सीसॅट आणि याच्यावर भर दिला होता. कारण मेन्स द्यायची असली तर तुम्ही म्हणजे सीसॅट हा एक इझी वे असतो ज्यांना थोडं जमतं आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करून तिच्यामध्ये काढू शकता. बट एका लिमिट नंतर तुम्हाला कळतं की सीसॅट पेक्षा आपण जीएस वरही तेवढाच भर दिला पाहिजे. आणि नंतर मग तुमचा फोकस जीएस वर येतो. आणि सीसॅट मध्ये सुद्धा मला गणित जमत नाही किंवा हे असा विषय नाही. तिथे तुम्हाला 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शन वर आहेत, 5 प्रश्न डिसिजन मेकिंग आहेत, उरले 25 प्रश्न जिथे रिझनिंग आहे आणि अंकगणित हे खूप कमी आहे. त्याच्यात जर तुम्ही आणि त्यातल्या त्यात 80 पैकी 80 कोणी सोडवत नाही. म्हणजे तो वेळच एवढा कमी असतो की तुम्ही नाही सोडू शकत. तर ऍटलीस्ट तुम्ही 71, 72 प्रश्न जाऊ शकता. अशा वेळेस जर आपण कॉम्प्रिहेन्शन वर वगैरे व्यवस्थित फोकस ठेवला तर तुमचा सीसॅटचा स्कोर हा स्टेबल राहतो आणि पेपरनुसार तो कमी जास्त होतो. जो म्हणजे मला 17ला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 99 होते सीसॅटला, सेकंडला 148 होते. पेपर सोपा होता. मागच्या वर्षी मी सीसॅटची फक्त क्लासमध्ये जेवढी तयारी होती तेवढीच केली, कारण जीएस वर फोकस होता आणि मागच्या वेळेस मला 112 होते. बट मागच्या जीएस ला मी 136 काढून ते कम्पेन्सेट केलं होतं. कॉम्पेन्सेशन तर ही थोडी एक स्ट्रॅटेजी. हा बोला ना. तुझा जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आयोगाने, तर त्याला फोकस करणं किंवा मेन्स परीक्षेमध्ये एस्पेशली प्रिलिमला सुद्धा पण मेन्स मध्ये सुद्धा सिलेबसचा अभ्यास करणं हे किती महत्वाचं वाटतं? प्रिलिमचा सिलेबस म्हणजे मेन्सचा सिलेबस हा खूप डिफाईन आहे आणि आयोग बऱ्याच वेळेस त्याच्यावर रिपीटेड प्रश्न पडतील, पण आयोग सिलेबस सोडत नाही मेन्स मध्ये. बट प्रिलिम मध्ये अशी काही स्ट्रॅटेजी नाहीये. एका ओळीचा सिलेबस आहे तुमचा. त्याच्यामुळे त्या एका ओळीसाठी तुम्ही म्हणजे जवळपास म्हणजे साधारणतः हिस्ट्रीसाठी तुम्ही 10-12 पुस्तक जरी हे केलेत तरी तिथून ते प्रश्न तुम्हाला येतील का नाही सांगता येत नाही. म्हणजे हे असं हे आहे. तर फक्त प्रिलिमच्या वेळेस जर अशा वेळेस सामोरं जायचंय तर एमपीएससी ही एक डिसऑर्डर मध्ये सुद्धा ऑर्डर तुम्हाला जर शोधता आली तर तुम्ही नक्कीच पुढे जाता. कारण माझं एक स्ट्रॅटेजी होती की प्रिलिम साठी किंवा मेन्स साठी, पण प्रिलिम साठी मोस्टली मी काय करायचो की म्हणजे तुमचा एक राहुल द्रविड सारखा प्लेअर म्हणजे पॉलिटी, की जर तुम्ही पॉलिटी व्यवस्थित खेळले, 15 प्रश्न आहेत पॉलिटीचे, जर तुम्ही ते व्यवस्थित खेळले आणि एका पुस्तकामध्ये तुम्हाला ते सगळं मटेरियल मिळतं आणि ज्यांची प्रिलिम जवळपास 2-3 मार्काने उडते त्यांना जर आपण संवाद साधला तर ते नक्कीच सांगतात की त्यांना याचे विचारायचे पॉलिटीमध्ये किती चुकले, तर ते नक्कीच सांगतात की 2-3 चुकले. ज्यावेळेस तुम्ही 2 ते 3 चुकून बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही ऑलमोस्ट आउट ऑफ याच्यात जाता, कारण की सब्जेक्टची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. तर सगळ्यात पहिले आपण पॉलिटीला हात घातला पाहिजे, जसं मी नेहमीच करायचो, तिथून सुरुवात करायचो. नंतर जिओग्राफी, नंतर मग इकॉनॉमिक्स, नंतर मग तुम्ही सायन्स घेऊ शकता, नंतर करंट अफेअर आणि मग मी हिस्ट्री घ्यायचो. म्हणजे हे कदाचित चुकीचं असू शकतं किंवा
कुणाला इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तो करू शकेल, बट बरोबर. ही माझी स्ट्रॅटेजी होती. आपापल्या स्ट्रेंथ नुसार म्हणजे. हा, ते आहे. कारण की क्वालिटी जेवढं चांगलं खेळाल तुम्ही तेवढं तुम्हाला स्कोरिंगला जातं ते. आणि करंट बरोबर. अफेअर मध्ये मी एक सुचू शकेल की न्यूजपेपर रीडिंग खूप कमी करायचं. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीन आवेशात बरोबर. असतो त्यावेळेस आपण पेपरला 2-2, 3-3 तास देतो. बट करेक्ट. प्रिलिम आपली असते जवळपास वर्षानंतर. आपण तो पेपर परत उघडून कधी बघत नाही. नाही. म्हणजे बरोबर. त्यामुळे त्याचा त्याचा जो आपल्याला वाटतं की करंट अफेअरवर परिणाम होतो, त्याचा विशेष काही फायदा होत नाही. तुम्ही जर एखादं बुकलेट जरी घेतलं समजा कुठलं, जे मंथली येतं, कुठलंही एक बरोबर. आहे. ते जर बरोबर. आपण व्यवस्थित करून ठेवायचं, म्हणजे न्यूजपेपरमध्ये वेळ जो जातो आपला तो जाता कामा नये. म्हणजे बरोबर. असं एक माझं स्ट्रॅटेजी होती. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सब्जेक्टची ही प्रायोरिटी आहे ती तशीच ठेवली पाहिजे. आणि त्यातही तुम्ही आयोगाचे जे जुने प्रश्न आहेत, हां. म्हणजे आयोग बरोबर. आयोग तुम्हाला नेहमी हिंट देतं. आयोगाची हिंट अशी आहे की तुम्हाला जर शोधता आली, तर तुम्ही म्हणजे खूप कमी याच्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळतं. जसं स्मार्ट स्टडी होऊ शकतो. हां, नक्कीच. कारण मला बरोबर. असं आठवतं 17ला मी पहिली मेन्स दिली होती त्यावेळेस आयोगाने पेपर 2 मध्ये एक प्रश्न टाकला होता की कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट मध्ये पर्सनची डेफिनेशन कितव्या नंबरला आहे? तर ते 2M बरोबर. असं होतं. आणि हा बरोबर. एकमेव प्रश्न होता डेफिनेशनवर. हां. तर मी ज्यावेळेस 18ला तयारी करत होतो त्यावेळेस मी म्हटलं यार एक प्रश्न पडलाय डेफिनेशनवर जो आधी नाही पडलाय. पण हा बरोबर. परत पडणार नाही याची काही गॅरंटी नाही. मग नाही. मी सगळ्या ॲक्टची केली होती. बरोबर. आणि त्यावेळेस मी मित्रांना म्हटलं होतं की "अरे आपण डेफिनेशन्स करूयात." तर मुलं म्हटली, "यार एवढं डेफिनेशन आहे आणि कधी पडलं नाही, एकच पडलाय तर ते जाऊ द्या." हां. पण ज्यावेळेस पेपर झाला त्यावेळेस मुलांनी मला फोन करून विचारलं, "यार तुला पेपर चांगला गेला असेल?" म्हटलं, "हो." मला म्हणजे त्यावेळेस मला 105 मार्क होते. कारण की बरोबर. 6 डेफिनेशन विचारल्या होत्या आयोगाने त्यावर्षी बरोबर. 18ला. बरोबर. आणि 19ला तर आता ज्यांनी पेपर बघितलं त्यांना माहिती आहे. आयोग जेवढं आतमध्ये जातंय तेवढं जातंय. डिटेल म्हणजे होणार पहिलं आहे. सर हां, आता डेफिनेशन मध्ये सुद्धा सेक्शन्स विचारतायत. त्याच्यामुळे बरोबर. जेवढं तुम्हाला हिंट मिळते आयोगाची आणि यावेळेस जरी आपण बघितलं तर 19च्या कुठल्यातरी कंबाईन ग्रुप सीच्या एका याच्या जीएसच्या प्रश्नात त्यांनी विचारलं होतं की लेविसनुसार ऍसिड काय आहे? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे किंवा इलेक्ट्रॉन गिव्हर आहे. हां. पण बरोबर. ज्यावेळेस आणि प्रिलिमला आपल्या 19च्या प्रिलिमला त्यांनी लेविसनुसार ऍसिडचे प्रकार म्हणजे ओळखा, प्रकार असा एक विचारले. प्रश्न होता. बरोबर. तर तर हे तुम्हाला एक लिंक आहे. आणि इव्हन यावेळेस जवळपास 4 ते 5 वेळेस प्रश्न ग्रुप सी, ग्रुप किंवा आपल्या ह्याच्यामध्ये एसटीआयच्या ह्याच्यात बरोबर. त्यांनी कोकण रेल्वेवर जवळपास 4 ते 5 वेळेस प्रश्न रिपीट केलाय. आणि बरोबर. जर 19ची जर प्रश्नपत्रिका पूर्ण काढल्या, मग त्याच्यात एसटीआय असू द्या, पी-एस-आय असू द्या, कुठलीही फॉरेस्ट म्हणजे जीएसचा कुठलाही प्रश्न आपल्या कामाचा आहे असं समजून तो पाठ करायचा. बरोबर. आणि त्याचे आपल्या प्रिलिममध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न जसे तसे रिपीट आहेत. म्हणजे त्यामुळे बरोबर. तुम्हाला तो नक्कीच फायदा होतो. आणि त्याचा मला या जीएसला मला 136 पर्यंत माझा स्कोर जाऊ शकला. बरोबर. त्यामुळे तुमची म्हणजे आयोगाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला जेवढी मदत करतात तेवढं कोणीच करत नाही. कारण करत नाही. तुम्हाला बरोबर. बुक लिस्ट कोणीही सांगू शकेल, की हे हो. ऑथेंटिक बुक्स वाच, हे वाच. पण काय त्याच्यात नेमकं काय वाचायचंय? ते तुम्हाला बरोबर. आयोगाचे प्रश्नच सांगतात. बरोबर. त्याच्यामुळे आणि वन स्टेप अहेड राहा आयोगाच्या. तेव्हा बरोबर. असं म्हणजे आणखीन एक अनुभव मी सांगू इच्छितो, की 17ला त्यांनी प्रश्न टाकला होता. म्हणजे 16चा प्रश्न होता तो मी बघितला होता, हां. की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? ओके. तर तर ते यवतमाळ आणि नांदेड 16 ते माहिती होतं. मग मी असाच विचार केला वाचताना, की आपण मग जास्त विचारलं तर आपण कमीचा पाठ करून ठेवायला पाहिजे, बरोबर. काढायला पाहिजे. तर तर त्यावेळेस मग मुंबई सब अर्बनमध्ये 3 आहेत ते माहीत होतं आणि धुळेमध्ये 4. बरोबर. आणि माझी पहिलीच मेन्स होती आणि मी जेव्हा तो GS1 मध्ये तो प्रश्न बघितला, की सर्वात कमी तालुक्याचा जिल्हा धुळे. मी इतका खुश झालो होतो, बरोबर. की मला ते पोस्ट मिळाल्यापेक्षा जास्त आनंद होता. त्यामुळे असं थोडंसं आयोगाची हिंट ओळखा आणि बरोबर. त्याच्याबरोबर चाला. तुम्हाला येस, नक्कीच वर्क चांगल्या करा. प्रकारे आणि लवकर यश मिळतं. बरोबर. पण मला सांग हं. आता बुक लिस्टचं तू म्हणलास, की बुक लिस्ट आपल्याकडे सगळ्यांकडेच ती आहे, की टॉपर्स काय हं. वापरतात, कुठली पुस्तकं फेमस आहेत, हे सगळ्यांना ऑलमोस्ट सगळे जे एमपीएससीचा अभ्यास एक 6 महिने करतात ते बुक लिस्ट पाठ होऊन जाते.
हो, हो. त्याच्यामध्ये पण प्रत्येक विषयाची जवळ-जवळ चांगली असलेली 3 किंवा 4 पुस्तकं आपल्याला दिसतात, की आपण कंपेअर केलं तर समजतं, की हेही पुस्तक चांगलं आहे, हेही पुस्तक चांगलं आहे. याच्यात हां, हां. 1-2 गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, याच्यात वेगळ्या आहेत. मग हा खूपदा एक प्रश्न येतो, की सगळी पुस्तकं वाचली पाहिजे का? कारण मग एक प्रश्न तर या पुस्तकातनं आला, एक प्रश्न त्या पुस्तकातनं आला. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? म्हणजे काही जी स्टँडर्ड बुक्स आहेत ती पहिल्यांदा फॉलो केली पाहिजेत. एका दुसऱ्या मार्कासाठी मला वाटतं, की ते पूर्ण पुस्तक फॉलो करणं आणि परत ते त्याच्यातून येईल का नाही सांगता येत नाही. सांगता येईल. म्हणजे आयोगाचं कसं आहे आता सायन्सचं आपण मागच्या वर्षीचं सायन्स जर बघितलं, तर त्यांनी जे आधी आत्तापर्यंत जे स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टी फॉलो व्हायचा पॅटर्न, तो ते मागच्या वर्षी त्यांनी ठेवला नाही. तर आपण सायन्स बघितलं तर. तर अशा वेळेस कारण आपण आयोग हा नेहमी त्याचे पॅटर्न बदलत राहतो. तर आपण कुठल्याच एका दुसऱ्या प्रश्नासाठी म्हणजे बुक्स चेंज न करता आपला जो स्टॅटिक पोर्शन आहे. कारण कदाचित जर एखादा प्रश्न बाहेरून आला आणि तो कदाचित आपल्या बरोबर येऊ शकतो. आपल्या वाचनातूनही येऊ शकतो किंवा असू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या मागे न लागता कारण आपल्याला मेन्समध्ये पण मुख्यतः तेच होतं, की पेपर फर्स्टमध्ये मग जी-आय-एसचं माझं केलं नाही मी किंवा मग पेपर 4मध्ये सायन्स माझं राहिलंय. याचं आपण खूप टेन्शन घेतो आणि जे बेसिक आपल्या हातचे मार्क्स आहेत, ते गमावतो. असंही तुम्ही सायन्स जर पेपर 4चं करायला गेलं तर एवढा वास्ट सिलेबस आहे, की तुम्ही तो कव्हरच नाही करू शकत हो, किंवा बरोबर. ते प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत त्याचं लिंक सुद्धा सापडत नाही नेटवर टाकलं तर, की बाबा हे कुठून आला प्रश्न किंवा याचं उत्तर काय? त्याच्यामुळे त्याच्या मागे न धावता, एका दुसऱ्या प्रश्नाच्या मागे न धावता जे स्टॅटिक पोर्शन आहे आणि आयोगाची बरोबर. जर प्रश्नपत्रिका बघितलं तर आयोगाने बऱ्याच वेळेस म्हणजे एकेका पेपरमध्ये 15-15, 20-20 प्रश्न रिपीट केले. बट आयोगाने सिलेबस फॉलो केलाय मेन्ससाठी. तर आपण ते जरी केलं, तरी ते सफिशियंट राहील. एक आयडियल बुक लिस्ट बनवा जी तुमची आहे. पाठांतर करा. चांगलं त्याचं म्हणजे रिव्हिजन इज मस्ट. नाहीतर मुलं काय करतात 3 पुस्तक घेतात. मग याच्यातूनही वाचतात, त्याच्यातूनही वाचतात आणि पाठ कुठूनच करत नाहीत. म्हणजे तो प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बरोबर, आपण एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे, असं मला बरोबर. वाटतं. मला सांग रिव्हिजनला तू किती महत्त्व दिलं होतंस आणि किती दिलं पाहिजे का? किंवा कशा पद्धतीने केली पाहिजे? काही तुझी स्ट्रॅटेजी होती रिव्हिजनची? रिव्हिजनची माझी स्ट्रॅटेजी मग मी सकाळचा वेळ म्हणजे ॲक्चुअली मी कधी टाईम टेबल फॉलो नाही केला. मी जेव्हा झोपायचं तेव्हा झोपायचो, जेव्हा उठायचं तेव्हा उठायचो. म्हणजे 9:30-10 माझा लायब्ररीत जायचा पिरियड होता. पण तिथून मी 10:30 ते म्हणजे 10 वाजल्यानंतर 1 वाजेपर्यंत रिव्हिजन करायचो. म्हणजे कंपल्सरी रिव्हिजन 3 तास. तुम्ही आणि काय वाचलंय आधी त्याच्यापेक्षा नवीन पॉइंट तुम्हाला तो माहीतच पाहिजे. आणि रिव्हिजन नंतर मग दुपारचा तुमचा सेशन आहे तो पेपर सोडवायचा. म्हणजे पेपरला तेवढंच वेटेज द्यायचं. दररोज तुम्ही पेपर सोडवा. मेन्सचे घ्या किंवा तुम्ही पी-एस-आयचे घ्या, पी-एस-आय मेन्सचे, की जे ॲक्ट जे आहेत. कारण हेच प्रश्न परत फिरून तुम्हाला येतात. काही-काही प्रश्न म्हणजे त्याचे ऑप्शन सुद्धा बदलत नाहीत, शब्द सुद्धा बदलत नाहीत. जसेच्या तसे प्रश्न ते मेन्सला असतात आपल्याला आणि परत पी-एस-आयला किंवा एस-टी-आय. बरोबर, तर अशा वेळेस तुम्ही ते प्रश्नपत्रिका खूप म्हणजे जी-एसचा कुठलाही प्रश्न हा तुमच्या कामीचा आहे असं समजून दुपारी मी करायचो आणि परत बरोबर, संध्याकाळी हे माझं 3ऱ्या वर्षीचं म्हणजे मोस्टली होतं. म्हणजे 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षीचं. पहिल्या वर्षी तर मी पूर्ण वाचनातच हे केलं होतं आणि दररोज नोट्स काढताना म्हणजे नोट्स काढणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. ज्याची त्याची स्ट्रॅटेजी, पण मी नाही काढल्या. बट मला एखाद्या टॉपिकमध्ये जे महत्त्वाचं वाटतं, की आता मी समजा पॉलिटी वाचतोय आणि त्याच्यामध्ये मला 1919 चे कलमं किंवा म्हणजे काय हे होते त्याच्यात प्रोव्हिजन्स होते किंवा 35 चे होते. जर मला ती पाठ त्याच्यातली समजा 10 पैकी त्या 10-10 आहेत दोघांमध्ये, तर 10 पैकी मला जर 7 पाठ होतायत माहीत आहेत, 3 नाही आहेत. तर मी फक्त त्या 3 वेगळ्या ठिकाणी लिहून काढायचो. म्हणजे एका डायरीमध्ये माझ्या आणि ती डायरी मग सकाळी वाचायचो. म्हणजे असंच पूर्ण जिओग्राफी किंवा सगळ्या विषयांचं. मग ज्याचा फायदा तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ते 1900 सगळे पाठ असतात. 10च्या 10 बरोबर, कलमं तुम्हाला तसे तसे पाठ होतात. त्यामुळे मग म्हणजे असं एक तुम्ही तसं जायचं म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे नोट्स बरोबर. काढल्यापेक्षा जो तुमचा त्या पॉइंट टॉपिकमधला वीक पॉइंट आहे, तो तुम्ही वेगळा काढा आणि दररोज ते वेगळं हे करा. म्हणजे त्याच्यात दररोज तुम्ही काहीतरी पॉइंट वेगळे काढून तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवा. पण रिव्हिजन इज मस्ट आहे. कारण मी मुलं बघतो सगळं माहीत असतं पुस्तकं. 3-3 पुस्तकं असतात, पण पाठ कुठूनच होत नाही. त्याच्यामुळे तुमचं सगळं कंटेंट एका ठिकाणी कोलॅबोरेट करा आणि ते पाठांतर जास्त करा.
बरोबर. मला सांग, तुला जर एका वाक्यात समराईज करायचं असेल, की तुझ्या सक्सेसचा मंत्र काय होता? म्हणजे समजा कोणाचा रिव्हिजन हा मंत्र असेल किंवा कोणाचा असेल, की टाईम टेबल फॉलो करणं हा असेल. तर तुझ्या सक्सेसचा मंत्र काय होता? माझं तर सांगायचं म्हणजे मला तर 3 गोष्टी म्हणजे प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि पेशन्स. कारण तुम्हाला प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे तुम्ही इथे यायचंय की नाही इथपासून तुम्हाला सगळं प्लॅन करावं लागतं. की तुम्ही एम-पी-एस-सी करायची आहे, नाही करायची आहे. त्याच्यात मग तुम्हाला तुमच्याकडे वेळ कमी आहे. मग तुम्ही अशा वेळेस यू-पी-एस-सी केली पाहिजे की एम-पी-एस-सी केली पाहिजे. त्यानंतर मग एम-पी-एस-सी करायची तर मग तुमचा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. 2 वर्ष करायचे, म्हणजे वेळ किती लागू शकतो किंवा किती वर्ष करायचंय, हे एक आपलं प्लॅन असलं पाहिजे. नंतर मग आपण ज्यावेळेस ॲक्चुअली फील्डवर म्हणजे एम-पी-एस-सी करायला लागतो, त्यावेळेस मग सब्जेक्ट जसं टॉप म्हणजे सांगितलं सब्जेक्ट प्रायोरिटी किंवा तुमचा जो स्ट्रेंथ आहे ती शोधून काढणं गरजेची आहे. आणि छोटे-छोटे गोल्स बनवायचे. म्हणजे मी मंथली मंथली गोल बनवायचो आणि त्यातल्या त्यात मग परत वीकली समजा, की या आठवड्यात इतकं मंथ एंडपर्यंत माझं एवढं झालं पाहिजे. एवढ्या रिव्हिजन झाल्या पाहिजे. तर हे असं थोडं-थोडं याला म्हणजे प्लॅनिंगला मी जवळपास 50% ते 60% देईल. त्यानंतर मग एक्झिक्युशन. एक्झिक्युशन मात्र चुकलं नाही पाहिजे. व्हॉटएव्हर म्हणजे काही सुद्धा जरी झालं, काही जरी प्रश्न आला, प्रॉब्लेम आला, तरी तुम्ही एक्झिक्युशन चुकता कामा नये. कारण प्लॅनिंग खूप चांगलं असतं. तुम्हाला माहीत राहतं, की तुम्ही होणार आहे, सगळं होणार आहे. पण जर एक्झिक्युशन नाही केलं, तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. खूप टेन्शन येतं, खूप म्हणजे तुम्ही कितीही तुमचा प्लॅन बी रेडी असू द्या, तुम्हाला दररोज रात्री टेन्शन येतं, की यार मी प्रॅक्टिस टाकली असती तर बरं झालं असतं. तर त्यामुळे तुम्हाला असं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, की आपण काहीतरी चांगला बरोबर. निर्णय घेऊन इथे आलो होतो. तर स्टिक टू दॅट पॉइंट अँड पेशन्स, हॅव द पेशन्स. एवढंच मी सांगेल. बरोबर. आणि तू आमच्याशी बोलतोयस आम्हाला तर खूप छान वाटतंय आणि तू आत्ताचा इंटरव्ह्यू दिलायस. आपण सगळे या ॲक्चुअली पॅन्डेमिकमुळे वाट बघतोय. रिझल्टची पण वाट बघतो आहोत आणि पुढच्या परीक्षेची मुलं वाट बघतायत. तर तुझा रिझल्ट हां. लवकर येऊ देत आणि आमच्या खूप शुभेच्छा आहेत, की तुझा डेप्युटी कलेक्टर म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला मला स्वतःला खूप आवडेल. पुन्हा म्हणजे थँक यू मॅम. थोड्याच दिवसात तुला असंच परत एकदा भेटायला आम्हाला सगळ्यांनाच आवडेल. सो थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर थॉट्स आणि तुझ्या स्ट्रॅटेजीचा होपफुली सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा होणार आहे. थँक यू फॉर जॉइनिंग अन नक्कीच मॅम. अकॅडमी. तू इंटरव्ह्यू नक्कीच. ही मला म्हणजे दिलास. मला मला फक्त एकच सुचायचं मॅम, की ही माझी स्ट्रॅटेजी होती. याच्यात कुणाला काही इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तो करू शकतो किंवा कोणाला काही वेगळं वाटू बरोबर, शकतं. बट धिस वॉज बरोबर. माय प्लॅन. सो येस. थँक यू. येस मॅम. थँक यू सो मच. थँक यू.